मित्रांनो, आपण सर्वांनी शिवमंदिरात शिवलिंगावर जलाभिषेक करताना पाहिले आहे. पण भारतामध्ये अशी काही प्राचीन मंदिरं आहेत जिथे हजारो वर्षांपासून शिवलिंगावर लाखो लिटर पाणी अर्पण केलं जातं. पण ते पाणी नेमकं जातं कुठे हे आजही विज्ञानासाठी एक मोठं कोडं आहे. काही लोक म्हणतात हे पाणी थेट पाताळ लोकात जातं, तर काही म्हणतात ही पाताळ गंगा आहे. काय आहे यामागचं सत्य? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही मंदिरांचा प्रवास करणार आहोत जिथे निसर्गाचे नियम संपतात आणि महादेवांचा चमत्कार सुरू होतो. ओडिसाच्या भुवनेश्वरमधील प्रसिद्ध लिंगराज मंदिरात एक अशीच रहस्यमयी घटना पाहायला मिळते. येथील शिवलिंगावर जेव्हा जलाभिषेक केला जातो तेव्हा ते पाणी एका विशिष्ट भागात जाऊन अदृश्य होतं. स्थानिक लोकांच्या मते मंदिराच्या खाली एक गुप्त विहीर आहे जी थेट पाताळ गंगेला जोडलेली आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत अनेक संशोधकांनी हे पाणी कुठे जातं हे शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. असं म्हटलं जातं की शिवलिंगाच्या खाली असलेली ही पोकळी पृथ्वीच्या गाभ्यातील उष्णता शांत करण्यासाठी निसर्गानेच तयार केली आहे. आता या रहस्यामागे एक वैज्ञानिक बाजूही मांडली जाते. अनेक आधुनिक संशोधकांच्या मते प्राचीन शिवलिंगांची रचना ही न्यूक्लिअर रिॲक्टर सारखी असते. शिवलिंगातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा आणि रेडिएशन बाहेर पडत असतं. ही ऊर्जा शांत ठेवण्यासाठी त्यावर सतत पाण्याचा अभिषेक केला जातो. जे पाणी शिवलिंगावरून खाली जातं ते इतकं ऊर्जावान असतं की त्याला बाहेर सोडलं जात नाही, तर ते थेट जमिनीच्या आत खोलवर साठवलं जातं. यालाच आपल्या पूर्वजांनी पाताळगंगा असं नाव दिलं असावं, जेणेकरून सृष्टीचा समतोल राखता येईल. पुराणांनुसार पृथ्वीच्या 7 थरांच्या खाली पाताळलोक आहे, जिथे पाताळगंगा वाहते. असं मानलं जातं की भारतातील काही प्रमुख ज्योतिर्लिंगांच्या खाली असे गुप्त मार्ग आहेत जे थेट या पाताळगंगेला मिळतात. काशी विश्वनाथ असो वा महाकालेश्वर, येथील अभिषेकाचे जल हे थेट पृथ्वीच्या मूळ स्रोताला जाऊन मिळते. हे जल जमिनीच्या इतक्या खोलीवर जातं की तिथे मानवी तंत्रज्ञान आजही पोहोचू शकत नाही. यामुळेच या पाण्याला पवित्र ऊर्जा मानून ते गुप्त ठेवण्याची परंपरा सुरू झाली. पाताळगंगेचे हे रहस्य केवळ पाणी गायब होण्यापुरतं मर्यादित नाही, तर ते महादेव आणि पृथ्वी यांच्यातील अतूट नात्याचं प्रतीक आहे. विज्ञान आजही या प्रश्नांची उत्तरं शोधत आहे, पण भक्तांसाठी मात्र हे महादेवांचंच जिवंत रूप आहे. तुम्हाला काय वाटतं? हे केवळ नैसर्गिक रचना आहे की महादेवांचा चमत्कार? कमेंटमध्ये हर हर महादेव लिहून नक्की सांगा. अशाच न ऐकलेल्या रहस्यांसाठी ॲश स्पिरिच्युअल स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.